और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन्स, वाटर प्यूरिफायर, आरओ प्लस यूवी, आटा चक्की, वाटर डिस्पेंसर्स, वाटर कूलर्स, मिनी रेफ्रिजरेटर्स, सभी अप्लायंसेस बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। उच्च रक्तदाबासाठी वापरल्या जाणाऱ्या टेल्मा एएम या कंपनीत औषधाच्या बनावट गोळ्यांची विक्री सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला असून मानपाडा पोलिसांनी मोठी कारवाई करत डोंबिवली आणि मुंबईतील 2 बड्या औषध वितरकांना अटक केली आहे। डोंबिवलीतील श्रीराम फार्माचा मालक पंकज उपाध्याय आणि मुंबईतील वितरक विवेक राय यांना मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। आरोपींकडून नामांकित कंपनीच्या लेबलसह बनावट औषधांचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय। या बनावट गोळ्या शरीरात उशिरा विरघळतात, ज्यामुळे रुग्णांना हृदयविकाराच्या किंवा स्ट्रोकचा गंभीर धोका असल्याचा धक्कादायक खुलासा एफडीएने केला असून या तपासात बिहार कनेक्शन समोर आलाय। औषध विक्रेता नामे पंकज उपाध्याय हा टेल्मा एएम हे ब्लड प्रेशरचे बनावट औषध असल्याचं व ते मानवी शरीरास अपायकारक असल्याचं तसेच या बनावट औषधाच्या वापरामुळे मानवी आरोग्यास धोका पोहोचू शकतो हे माहीत असताना सुद्धा हे औषध मूळ उत्पादकाचे असल्यासारखे दर्शवून त्याचे श्रीराम फार्मा या औषध विक्री परवान्यामार्फत विक्री करत होता। याबाबत अन्न व औषध प्रशासन विभाग यांनी 20 जानेवारी रोजी छापा टाकून त्याच्याकडून 8,94,400 रुपये किमतीच्या टेल्मा एएम या गोळ्यांच्या एकूण 2,795 स्ट्रिप्स जप्त करून मानपाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करत दावडी येथे राहणाऱ्या पंकज उपाध्याय याला अटक केली आहे। तपासात हे बनावट औषध त्यास आरोपी विवेक अजय कुमार राय वय 35 वर्ष राहणार कांदिवली हा पुरवत असल्यानं व त्यांनी संगनमताने हा गुन्हा केला असल्यानं आरोपी विवेक राय याला 16 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे। या गुन्ह्याचा तपास पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश राळेभात व गुन्हे प्रकटीकरण पथक करत आहेत। ठाणे येथील अन्न व औषध प्रशासन यांच्या वतीने मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास चालू आहे। या गुन्ह्यामध्ये यापूर्वी एक पंकज कुमार उपाध्याय हे अटक करण्यात आलेले होते। या गुन्ह्यामध्ये आरोपींनी टेल्मा 40 या नावाचे जे औषध आहे ब्लड प्रेशरवरचं ते बनावट त्याचा साठा त्यांनी प्राप्त केला होता आणि त्या बनावट औषधांमुळे होणाऱ्या दुष्परिणामाबद्दल अन्न औषध प्रशासनाने हा गुन्हा नोंद केलेला आहे। या गुन्ह्यामध्ये इतर आरोपी पण पाहिजे आहेत, तर त्यापैकी इतर आरोपींपैकी आम्ही विवेक अजय कुमार राय, एनॉर्मेड फार्मास्युटिकल कुरार विलेज या कंपनीचे डायरेक्टर आहेत, त्यांना अटक केलेली आहे आणि त्याबाबतचा तपास चालू आहे। यापूर्वी दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी पंकज उपाध्याय यांना अटक करण्यात आलेली आहे। ते सध्या ज्युडिशियल कस्टडीमध्ये आहेत आणि त्यांचे जे साथीदार आहे विवेक अजय कुमार राय यांनी या टेल्मा 40 या मालाचा पुरवठा केला होता त्यांना पण या ठिकाणी अटक केलेली आहे दिनांक 16/2/2026 रोजी। पोलीस कस्टडी दिली हो, बरोबर आहे। याबाबतचे अजून आरोपी त्याबद्दलचा तपास चालू आहे आणि त्यांचा शोध चालू आहे। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।